नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ज्या लाभार्थी आहे त्यांच्यासाठी आता म्हणजेच की महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदित्यताई तटकरे यांनी योजनेतल्या सगळ्या पात्र महिलांना ई-KYC पूर्ण करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र अधिकृत वेबसाईट चालू होत नाही, तसंच पोर्टलवर आवश्यक OTP न मिळाल्यामुळे काही लाडक्या बहिणी तांत्रिक अडचणीमुळे सामनाही करावा लागतोय. याच परिस्थितीचा आढावा घेतलाय नंदुरबारवरूनच म्हणजेच की प्रतिनिधी सागर निकवडे यांनी. पाहुयात की शासनाची महत्त्वाकांक्षी योजना असलेली लाडकी बहीण योजनेसाठी आता ई-KYC बंधनकारक केलेलं आहे. मात्र सरकारची जी काही अधिकृत वेबसाईट आहे म्हणजेच की ladkibahn.maharashtra.government.in ही वेबसाईट ओपन होऊन अनेक अडथळा होतोय. म्हणजेच की आता लवकर ही वेबसाईट ओपन होत नाहीये. दुसरीकडे ई-KYC साठीचा हा फॉर्म या ठिकाणी ओपन होत नाही. त्यानंतर लाडकी बहिणीचा या ठिकाणी लाभार्थी आधार क्रमांक टाकल्यानंतर कॅप्चा कोड टाकल्यानंतर त्यानंतर आधार प्रमाणीकरण करण्यासाठी एक सहमती पत्र या ठिकाणी दिलेलं आहे. मात्र OTP चे ऑप्शन आहे ते दाबल्यानंतर या ठिकाणी एरर येत आहे. त्यामुळे OTP सध्या सेंड होत नाहीये. ई-KYCचा जो फॉर्म आहे तो भरल्यानंतरही म्हणजेच की भरला जात नसल्यामुळे परिस्थिती आहे. यामुळे अनेक महिलांना आता मनस्ताप हे सहन करावा लागतोय. वेबसाईटवर अनेक अडचणी सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहे. कुठल्याही प्रकारचा OTP या ठिकाणी येत नाहीये व मोबाईल नंबर देखील या ठिकाणी मोबाईल नंबर OTP येत नसल्यामुळे हा फॉर्म येत नसल्यामुळे ई-KYC सध्या भरला जात नसल्याची परिस्थिती. हा शासनात लवकरात लवकर जी वेबसाईट आहे ते सुरळीत करावी. त्यातील ज्या बारकावी आहेत त्या लवकर तत्काळ कराव्यात अशी सूचना लाडक्या बहिणींनी दिलेली आहे. म्हणजेच की आता लाडक्या बहिणींना काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण की 2 महिने आणखीन म्हणजेच की ई-KYC करण्यासाठी बाकी आहे. तुम्ही 2-3 दिवसांनी सुद्धा करू शकतात. धन्यवाद.